काय करतो, जो आपला फोल्डर आहे A to Z React.js नावाचा, त्या फोल्डरला ओपन केलं आणि ओपन केल्यानंतर त्या फोल्डरच्या आतमध्ये एक नवीन फोल्डर क्रिएट करतो. जसं की त्या फोल्डरला आपण नाव देऊ इथे जेसन डेमो, असं मी काय दिलं त्याला फोल्डरला नाव दिलंय. मग जो काय आपण फोल्डर बनवलाय त्या फोल्डरला मी इथे काय करतो, CMD मध्ये ओपन करतो, किंवा आपण त्याला म्हणतो कमांड प्रॉम्प्ट म्हणतो. कमांड प्रॉम्प्ट मध्ये ओपन केली आणि मला आता इथे काय करायची की जेसन सर्व्हर क्रिएट करायची. जेसन सर्व्हर क्रिएट करण्याआधी मी काय करतो, जो आपला फोल्डर बनवलाय ना जेसन डॅश सर्व्हर डॉट डेमो, त्या फोल्डरला मी VS कोडला काय करतो, ओपन करून घेतो. जसं की तो फोल्डर माझा VS कोडला ओपन झालाय. कोणता फोल्डर की जेसन सर्व्हर डेमो नावाचा जो काही फोल्डर आहे तो आपल्या VS कोडला ओपन झालाय. मग मला काय करायचे आज की एक जेसन सर्व्हर बनवायची. तर त्यासाठी आपण एक कमांड पाहत होतो काल. कोणती कमांड होती? npm असेल, npm इन्स्टॉल आय म्हणजे काय, इन्स्टॉल. तुम्ही फुल फॉर्म बी लिहू शकता, जसं की इन्स्टॉल जेसन डॅश सर्व्हर अशी कमांड होती. की आपण ही कमांड टाकली की जे काही जेसन सर्व्हर बनवण्यासाठी जे पॅकेज लागणार आहे ते पॅकेज इथे काय होते, इन्स्टॉल होते. npmच आहे ना, npx आहे? रन करायसाठी npx आहे ना. ठीक आहे, सर्व्हर क्रिएट झाले, त्यामध्ये काहीतरी आपलं फाईल पॅकेज इन्स्टॉल झालेत. आणि जसं मी VS कोड मध्ये आलो, VS कोड मध्ये आल्यानंतर मला इथे नोड मॉड्यूल फाईल आणि 2 जेसन फाईल शो होतात. आता काही जणांना हे फाईल शो होत नसतील, त्यामुळे काही लोड नाही घ्यायचं. काही जणांना होत असतील, काही जणांना हे फाईल काय होतात, शो नाही होत. घाबरायचं नाही, नसेल होत काही प्रॉब्लेम नाही. जस्ट ती कमांड टाकायची आणि ते तुमचं काय काम आहे ते काम कम्प्लीट करायचं. जसं की अशा फाईल्स आल्या नाही आल्या तरी काय प्रॉब्लेम नाही. मग काय करायचं की इथे एक फाईल बनवायची जेसन नावाची, किंवा डॉट जेसन नावाची काय करायची, एक फाईल क्रिएट करायची. जसं की मी त्या फाईलला नाव देतो डेटा डॉट जेसन. काय नाव दिलं मी त्याला, डेटा डॉट जेसन. आता हे जेसन म्हणजे काय की जेसन म्हणजे जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन. त्यामध्ये आपला जो काही डेटा असतो तो डेटा जेसन फॉर्मॅट मध्ये असतो. कसा असतो, जेसन. जेसन म्हणजे काय, एक ॲरे घ्यायचा आणि त्या ॲरे मध्ये असे काहीतरी आपले मल्टिपल काय असतात, ऑब्जेक्ट असतात. जसं की त्या ऑब्जेक्ट मध्ये मी फर्स्ट करतो इथे नेम की दिली आणि त्या कीची व्हॅल्यू देतो मी असं काहीतरी. ठीक आहे, इथे मी काय केलं, एक ॲरे बनवला आणि ॲरे बनवल्यानंतर त्याच्यामध्ये एक ऑब्जेक्ट बनवला आणि ऑब्जेक्ट मध्ये काय काय घेतले, नेम घेतलंय, एज घेतली आणि सिटी घेतली. ठीक आहे, मी एज वरचं आपण काय करू, मोबाईल नंबर. ओके, जस्ट डिफरंट डिफरंट मोबाईल नंबर राईट करतो मी. आणि जे काही सिटी आहे त्या सिटीच्या जागी आपण काय करू, एक मेल घेऊन टाकू, जसं की ईमेल. त्यानंतर ह्याचा पण आपण ईमेल काय करू, चेंज करून टाकू. जसं की ह्याचा मेल टाकू आपण XYZ टाकला. त्यानंतर ह्याचा एक मेल घेतला मी PQR नावाचं घेऊ, रॅन्डम. ओके, PQR. तर मी काय केलं, एक ॲरे घेतलाय आणि त्या ॲरे मध्ये काय केले, तसे 3 ऑब्जेक्ट बनवले. मग हा जो काय स्ट्रक्चर झालाय तो स्ट्रक्चर झालाय एका ॲरे ऑब्जेक्टचा झालाय, बरोबर. बट जो काय आपला डेटा असतो तो डेटा कशा स्टोअर होणार आहे, जेसन फॉर्मॅट मध्ये. मग ह्याला जेसन फॉर्मॅट बनवण्यासाठी काय करायची, सिंपल. ठीक आहे, सिंपल काय करायची, एक कर्ली ब्रॅकेट घ्यायचा. काय घ्यायचा, एक कर्ली ब्रॅकेट घ्यायचा आणि कर्ली ब्रॅकेट घेतल्यानंतर एक
की घ्यायची डबल कोड मध्ये. जसं की मी एक की घेतली युजर नावाची किंवा युजर्स नावाची काय घेतली, एक की घेतली. की दिल्यानंतर त्याची व्हॅल्यू काय द्यायची माहितीये, की त्याची व्हॅल्यू द्यायची जो ॲरे ऑब्जेक्ट बनवला होता तो त्याची काय असणार आहे, व्हॅल्यू असणार आहे. जो हा फॉर्मॅट आहे, जो काय हा स्ट्रक्चर आहे, ह्या स्ट्रक्चरला म्हणतात जेसन फॉर्मॅट. कोणतं फॉर्मॅट म्हणतात, जेसन फॉर्मॅट म्हणतात. झालं आपलं हे जेसन फॉर्मॅटचं स्ट्रक्चर. ह्या कोडला मी सेव्ह केलं, सीएमडी मध्ये आलो आणि जे आपलं जेसन सर्व्हर आहे त्याला स्टार्ट करण्याची कमांड काय आहे, npx जेसन डॅश सर्व्हर आणि आपल्या फाईल नेम काय आपलं डेटा डॉट जेसन. जसं मी एंटर बटनावर क्लिक केलं तर इथे काहीतरी प्रोसेस होती ना, आपला जो काही सर्व्हर आहे तो सर्व्हर स्टार्ट झालेला आहे लोकल होस्ट कोलन 3000 ह्या पोर्ट नंबर. मग जसा मी हा पोर्ट नंबर ब्राउझरला सर्च केला तर मला इथे काय दिसतंय, एक असं काहीतरी इंटरफेस ओपन झालंय आणि इथे दिसतंय मला स्लॅश युजर. जसं मी हे स्लॅश युजर वर क्लिक केलं तर मला इथे युजर, माझे जेवढे काही युजर होते ते दिसले. जसं की युजरचा पहिला युजर दिसला एबीसी, त्यानंतर एक ईमेल XYZ आणि तिसरा दिसलाय मला PKRचा. दिसला हा 3 डेटा दिसले युजरचे. आणि जी काय आपली ही वरची URL असते, म्हणजेच काय, जो आपली ही URL आहे लोकल होस्ट कोलन 3000 स्लॅश युजर, ही काय आहे आपली API आहे. आपली काय आहे, ही आपली API आहे. मग जी ही API आहे, ही API आपण कुठे यूज करतो, रिॲक्ट मध्ये. बट ही API बरोबर आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपल्याला डेव्हलपरसाठी एक सॉफ्टवेअर दिलेलं आहे. काय दिलं आपल्याला, सॉफ्टवेअर दिलेलं आहे. जसं की त्या सॉफ्टवेअरचं नाव आहे पोस्टमॅन. जसं की मी इथे पोस्टमॅन डाउनलोड असं सर्च करतोय, जस्ट जेसन सर्व्हर क्रिएट केले आणि त्याला मी काय केले, ते रन केले. आता हे पोस्टमॅन काय आहे ह्या सॉफ्टवेअर बद्दल आपण पाहू, आहे ना. सिंपल, हे सर्वांना जमत असेल. ऑनलाईन मध्ये तुमचा पॉईंट क्लिअर आहे, ठीक आहे. लिंक मी तुम्हाला ग्रुपवर प्रोव्हाइड करणार आहे. तर सिंपल काही नाही करायचं, गुगलला यायचं, पोस्टमॅन डाउनलोड असं सर्च करायचं. जसं तुम्ही पोस्टमॅन डाउनलोड असं सर्च करता तर इथे एक पहिलीच वेबसाईट आहे, पोस्टमॅन डाउनलोड गेट स्टार्ट फॉर फ्री. वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इथे असं काहीतरी एक इंटरफेस ओपन होईल, पोस्टमॅन डाउनलोड किंवा डाउनलोड पोस्टमॅन आहे इथे. त्यानंतर तुम्हाला इथे लेफ्ट साईडला एक बटन दिसतंय विंडोज फॉर 64. त्या बटनावर फक्त सिंपल क्लिक करायचं. जसं तुम्ही त्या बटनावर क्लिक करता तर तुमच्या पुढे एक मॉडेल ओपन होईल आणि तिथे विचारलं जाईल एंटर युअर ईमेल टू डाउनलोड. मग तुमचा एक मेल टाकायचा तिथे. जसं की माझा मेल टाकला आणि सबमिट बटनावर क्लिक केलं. जसं मी सबमिट बटनावर क्लिक केलं तर ह्या पेजला आपल्याला काहीच दिसणार नाही काय झालं. फक्त काय करायचं, तुमचा जो मेल टाकलाय तो मेल फक्त काय करायचं, ओपन करायचा. आता बरेच जण काय करतील, मेल आलाय तर मोबाईल मध्ये ओपन करायचा. असं नका करू, तुमच्या PC मध्येच ओपन करा. माझा मेल ओपन केला आणि इथे मला एक मेल आला, युअर पोस्टमॅन डाउनलोड लिंक. आणि तो मेल ओपन केल्यानंतर इथे मला एक बटन दिसतंय डाउनलोड पोस्टमॅन फॉर विंडोज. जसं मी ह्या बटनावर क्लिक करेन तर माझ्या PC मध्ये 167 MB एक सॉफ्टवेअर काय होईल, इन्स्टॉल झाल्यानंतर ते सॉफ्टवेअर कुठे जाणार, डाउनलोड मध्ये, आणि इथून तुम्ही इन्स्टॉल त्याला करून घ्या. जसं तुम्ही इन्स्टॉल करता तर तुमच्या PC मध्ये एक असं सॉफ्टवेअर दिसेल पोस्टमॅन, आणि त्या पोस्टमॅनला तुम्ही असं ओपन करा, त्याच्यावर तुमचा अकाउंट बनवा आणि डाउनलोड झाल्यानंतर मला सांग. आता काही जणांच्या PC मध्ये ते सॉफ्टवेअर रन नाही होणार, नाहीतर काही जणांच्या PC मध्ये ते सॉफ्टवेअर काय होणार आहे, ओपन नाही होणार. असे भरपूर प्रॉब्लेम येतील. मग त्यांनी काय करायचं, त्यांच्या PC मध्ये जे पोस्टमॅन नावाचं जे सॉफ्टवेअर आहे ते सॉफ्टवेअर डाउनलोड नसेल झालं, ओपन नसेल होत, त्यांनी काय करायचं, पोस्टमॅन सर्च करायचं. आणि सर्च केल्यानंतर इथे एक मला वेबसाईट दिसते. कोणती वेबसाईट आहे, www.postman.com. पहिलीच वेबसाईट आली, त्या पहिल्याच वेबसाईटवर मी गेलो. जे जर डाउनलोड नाही झालं त्याला सांगतोय मी. ओके, आता ऑलरेडी माझं लॉग इन आहे, मी एकदा लॉग आउट करतो आहे ना, साइन आउट.
ठीक आहे, हे सगळ्यांनी नाही करायचं. तुमच्या पीसी मध्ये डाउनलोड झालं आणि रन होत ओपन होत असेल तर काही प्रॉब्लेम नाही. जस्ट तुम्ही ॲपच डाउनलोड करा. ज्याचं ॲप ओपन होत नाही त्यांनी फक्त ह्या वेबसाईटला यायचं postman.com आणि इथे तुम्ही काय करायचं, तुमचं एक अकाउंट बनवायचं. जसं की मी साइन अप फॉर फ्री करतो आणि कंटिन्यू विथ गुगल इथून माझं अकाउंट क्रिएट करतो. जसं मी कंटिन्यू विथ गुगल केलं तर माझ्या पुढे काय होईल, असा माझ्या पुढे काहीतरी एक इंटरफेस ओपन होईल. ओके, आणि इंटरफेस ओपन झाल्यानंतर काही सुद्धा नाही करायचं. काय करायचं, जस्ट इथे तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन दिले असतील. ठीक आहे, स्क्रोल केलं काही नाही इथे. जस्ट इथे मी न्यू रिक्वेस्ट वर क्लिक केले तर माझ्या पुढे डायरेक्टली असा काय झाला इंटरफेस ओपन झाला. ओके, ज्याच्या पीसी मध्ये डाउनलोड नाही झालं, काहीच्या पीसी मध्ये होणार नाही, कारण विंडोजचा प्रॉब्लेम असतो. काहींचं विंडोज 10 असेल, काहींचं 9 असेल, काहींचं 11 असेल. ठीक आहे, त्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकतो. ज्याला प्रॉब्लेम आला त्याने ह्या वेबसाईटला जायचं आणि इथे तुमचं अकाउंट क्रिएट करायचं. म्हणजे तुम्ही एक वेबसाईट म्हणजे एका वेबला काय करता तुम्ही यूज करता आणि डाउनलोड केलं तर बेस्ट राहील, काही प्रॉब्लेम नाही. ओके, त्यानंतर ठीक आहे, लक्ष द्या, लगेच डाउनलोड करायचा प्रयत्न नका करू. ओके, आता डाउनलोड झाल्यानंतर काहींच्या पीसी मध्ये डायरेक्टली असा इंटरफेस काय होईल, ओपन होईल. इथे तुम्हाला एक प्लस बटन दिसते, त्या प्लस बटनावर एकदा काय करायचं, क्लिक करायचं. जसं तुम्ही त्या प्लस बटनावर क्लिक करता तर तुम्हाला इथे दिसेल लेफ्ट साईडला असं काहीतरी दिसतंय, बॉक्स बॉक्स वगैरे काहीतरी दिसतंय. त्यानंतर इथे तुम्हाला गेट नावाचं काहीतरी दिसतंय किंवा एक मेनू बार दिसतोय आणि त्या मेनू बार मध्ये गेट, पोस्ट, पुट, पॅच, डिलीट, हेड आणि ऑप्शनल असं काहीतरी दिसतंय. ओके, त्यानंतर इथे एक तुम्हाला इनपुट बॉक्स दिसतोय, बटन दिसतंय आणि इथे तुम्हाला डॉक्स, पॅरम, ऑथरायझेशन, हेडर्स, बॉडी, स्क्रिप्ट वगैरे भरपूर सारे ऑप्शन दिसतात. आणि त्यानंतर लेफ्ट साईडला आपण खाली पाहिलं तर इथे एक तुम्हाला दिसतोय रिस्पॉन्स दिसतोय. आता जे हे सॉफ्टवेअर आहे ते सॉफ्टवेअर करतं काय, ते सॉफ्टवेअर एक काम करतं की जे आपली एपीआय आहे ते एपीआय ला काय करतं, टेस्ट करतं. काय करतं, एपीआय ला टेस्ट करतं. जसं की जे आपण एपीआय बनवतो ती एपीआय डायरेक्टली रिॲक्ट मध्ये इम्प्लिमेंट करतात. बट ती एपीआय बरोबर आहे की नाही, त्या एपीआय मधून कोणता डेटा येतोय, त्या एपीआय ला कोणता डेटा द्यावा लागतोय, हे चेक करण्यासाठी आपण यूज करतो पोस्टमॅनचा. फक्त एपीआय टेस्ट करण्यासाठी फक्त पोस्टमॅनचा यूज होतो, बाकी ह्याचा काही सुद्धा यूज नाही. ओके, जसं की मी आता एक एपीआय बनवली होती आणि ती एपीआय माझी कोणत्या पोर्ट नंबरवर रन आहे, लोकल होस्ट कोलन 3000/user. जशी मी ही URL कॉपी केली आणि त्या पोस्टमॅन मध्ये आलो आणि त्या पोस्टमॅन मध्ये त्या एपीआय ची मेथड कोणती, ती एपीआय ची मेथड कोणती, ती एपीआय आपल्याला डेटा देते का आपण त्या एपीआय ला डेटा देतो. ऑनलाईन मध्ये आपण डेटा घेतो की देतो, डेटा घेऊ राहिलो. मग मेथड कोणती असणार, गेट असेल का पोस्ट असेल, गेट असेल, राईट. कारण आपण डेटा घेत आहोत त्यामुळे आपली मेथड कोणती, गेट. आणि जी मी युआरएल बनवली होती, जी युआरएल कॉपी केली होती ती युआरएल मी इथे पेस्ट केली. काय युआरएल, http://localhost:3000/user. ती युआरएल मी इथे पेस्ट केली आणि इथे मला एक सेंड नावाचं बटन दिसतंय. त्या बटनावर जसं मी क्लिक केलंय तर इथे लेफ्ट साईडला तुम्हाला काहीतरी रिस्पॉन्स भेटलाय. कशामध्ये, जेसन मध्ये. कशात भेटलाय, जेसन मध्ये. आणि बघा, भेटलाय आपल्याला नेम भेटलाय, मोबाईल भेटलाय, ईमेल भेटलाय, आयडी भेटलाय. म्हणजे समजलंय तुम्हाला ह्या एपीआय मधून कोणता कोणता डेटा भेटतोय. मला समजलं की ह्या एपीआय ची मेथड आहे गेट, युआरएल अशी आहे आणि ह्या युआरएल मधून मला नेम, मोबाईल, ईमेल आणि आयडी भेटतोय. आणि किती जणांचा डेटा भेटतोय, 3 युजरचा मला डेटा भेटतोय. ठीक आहे, कुठे आपली युआरएल, ही युआरएल आहे बरोबर. आता ह्या युआरएल ला मला डेटा पाठवायचा आहे. जसं की आता आपण पाहू शकतो कुठे माझी जेसन फाईल इथे आहे, इथे. आणि त्या जेसन फाईल मध्ये किती डेटा आहे, आता 3 डेटा आहे. ठीक आहे, मी एकदा फॉर्मॅट मध्ये लावू, स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला पण व्यवस्थित शो होईल है ना. शॉर्टकट काय आहे,
अरे ठीक आहे, माहिती आहे शॉर्टकट तुम्हाला की तुमचा एडावाकडा कोड असेल, एका लाईन मध्ये असा केलाय, हा इथे राईट केलाय, इथे असं राईट केलंय, ठीक आहे, स्ट्रक्चर मध्ये तुमचा कोड नाहीये, त्याला काय करायचं, फक्त कंट्रोल शिफ्ट किंवा कंट्रोल शिफ्ट एफ दाबायची, मग कंट्रोल अल्ट प्लस, अरे ठीक आहे, शिफ्ट प्लस अल्टर बटन दाबायचं आणि एफ बटन दाबायचं, हे तिन्ही बटन दाबले की तुमचा कोड काय होईल, फॉर्मॅट मध्ये. ओके, तर आता माझ्या त्या जेसन फाईल मध्ये किती डेटा आहेत, 3 डेटा आहे, बरोबर. आता मला काय करायचं, ह्या डेटामध्ये मला डेटा ऍड करायचा आहे, म्हणजे आपलं हे जेसन फाईल म्हणजेच काय, आपलं सर्व्हर आहे. मग मला काय करायचं, ह्या URL थ्रू सर्व्हरला डेटा पाठवायचा आहे. तर मी काय करणार, पोस्टमॅन मध्ये आलो, त्या पोस्टमॅन मध्ये मी ती URL पेस्ट केली. ठीक आहे, आता मला डेटा घ्यायचा आहे का द्यायचा आहे, डेटा द्यायचा आहे, त्यासाठी मेथड पोस्ट, कारण डेटा जेव्हा द्यायचा असेल तेव्हा आपण मेथड घेतो पोस्ट. आता पोस्ट केला, बटन आली, URL टाकली, आता डेटा पाठवायचा आहे तर कुठे पाठवायचा, तर पोस्टमॅन मधून आपल्याला डेटा पाठवायची असेल तर इथे ऑप्शन दिले, डॉक्स, पॅरम, ऑथेंटिकेशन, हेडर, बॉडी, स्क्रिप्ट आणि सेटिंग. इथे बॉडी नावाचं एक बटन दिसतंय, त्या बटनावर एकदा क्लिक करायचंय. त्यानंतर तुमच्या पुढे असे भरपूर सारे ऑप्शन ओपन झालेत. त्यानंतर लास्ट मध्ये बघू शकता, तिथे एक ऑप्शनल आहे इथे, जसं की तुम्ही टेक्स्ट मध्ये डेटा पाठवू शकतात, जावास्क्रिप्ट मध्ये, जेसन मध्ये, HTML मध्ये आणि XML मध्ये. इथून सिलेक्ट करायची जेसन, केलं सिलेक्ट, इथे कर्ली ब्रॅकेट ओपन केला, मी क्लोज केला. आपल्याला माहिती आहे की रिॲक्ट मध्ये आपण पाहिलंय की पोस्ट मेथडची जी API असते, त्या API ला डेटा पाठवायची असेल तर आपण डेटा ऑब्जेक्ट मध्ये पाठवतो, बरोबर. मग मी इथे काय केलं, एक ऑब्जेक्ट घेतलाय, कर्ली ब्रॅकेट म्हणजे काय असतो, तो ऑब्जेक्ट असतो, आणि त्या ऑब्जेक्ट मध्ये काय काय डेटा जाणार आहे, नेम, मोबाईल, ईमेल. ओके, मग जसं मी इथे एक की घेतली, नेम टाकलं मी, सपोज माझं नाव टाकलं दत्ता. त्यानंतर सेकंड काय जाणार आहे, मोबाईल, जसं की इथे एक माझा मोबाईल नंबर टाकला, आणि त्यानंतर लास्ट जाणार आहे ईमेल, आणि माझा एक ईमेल इथे राईट करतो. केलं मी, एक ऑब्जेक्ट बनवला, त्या ऑब्जेक्ट मध्ये नेम, मोबाईल, ईमेल असं राईट केलं, त्याची मेथड कोणती सिलेक्ट केली, पोस्ट, आणि URL इथे टाकली. जसं मी इथे सेंड बटनावर क्लिक केलंय तर इथे मला जेसन फॉर्मॅट मध्ये काय आलंय, नेम, मोबाईल, ईमेल आणि ID आलाय. इथे मी ID दिलता का, मग ID कसं काय झाला, आणि जो डेटा आहे तो डेटा आपण इथे फाईल मध्ये जाऊन बघू शकतो. मग असे किती डेटा होते, किती होते, 3 होते, आता किती झाले, कोणता डेटा ऍड झाला, लास्ट वाला. कसं काय झाला,